Head it is Arjun Rockers win the toss and they get batting first. या सगळ्यांनी या. हॅलो, इथे मात्र साहिल शेवाळे यांनी यायचं आहे, प्रशांत शिलकर यांनी सुद्धा यायचं आहे आणि हिरामन आपण सुद्धा यायचं आहे. आपण पहिल्यांदा बक्षीस कलेक्ट करायचं आहे नानांकडून आणि ते लगेच आपण स्वागताकडे वळतोय. निकेत हॅलो संस्कार
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून ग्रामदेवत नवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन महाराष्ट्र नाही तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन चालतो मेगा फायनल, ज्यासाठी केलं होतं अटस की शेवट मात्र दिस गौड व्हावा. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पहिलाच बॉल स्वीप केला, चेंडू चालला मिड विकेटला अलॉंग द कार्पेट, दन 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 करत सीमारेषा पलीकडे चौकार. यस थँक्यू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं चौकाराने. नागेश पाटे मॉन्टी स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने. निखिल खंडागळे जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत सिंगल येते. या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावफलक माझा गुणलेखक मित्र विनीत जोशी मला कळवतोय 5 या आकड्यावर. 4 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल तुमच्या समोर. इथे मात्र मगाशी जवळपास 7,500 रुपये बक्षिसे लावली होती राणाने. आता सुद्धा राणाने प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय कार्तिक 11 सिद्धेश्वर साठी. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. लोअर फुल टॉस परंतु सरळ हिरामन बांगारे यांच्या हातामध्ये ड्रोन शूट केलं जातोय. गौरव मात्रे एबी यांच्या मार्फत आपण पाहू शकाल सगळे व्ह्यू या पूर्ण मैदानाचं टिपलं जात आहे. छायाचित्र टिपले जात आहेत. हो यावेळी चांगला चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाला. टप्पा पडलाय आतमध्ये येणारा चेंडू. करण आणि गौरव या दोघांनाही विनंती आहे, व्हिडिओ एडिटर त्यांना की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. आमच्या सगळ्या पाहुण्यांचा सुंदर फोटो सेशन आणि व्हिडिओग्राफी आपल्या माध्यमातून आपण करणार आहोत. करण आणि गौरव म्हात्रे यांनी यायचं आहे. यस थँक्यू. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये इन कटर सरळ विकेट किपर कॅटीकडे जातोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस काय घडलं? वेस्ट आहे बिमर नो. आणि मग जर पाहिलं तर वेगाच्या स्वरामध्ये कुठेतरी फिंगर मधून बॉल सटकला की काय अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. कारण की पहिल्या दिवशी मध्ये पहिला सामना देखील असंच काहीतरी झालं होतं. 2 बिमर याच गोलंदाजाकडून पाहायला मिळाले आणि मग आता देखील तसंच झालं की काय असं वाटतोय. आणि मग फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल आहे. काय घडणार या बॉलवर? संधी आहे समोर. एक विस्फोटक फलंदाज मिस्टर पीपीएल अर्थातच अनंत झोलगे स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. शरीरापासून दूर ठेवण्याचं काम परंतु पंच दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवतायत वाईट बॉल येतोय. फ्रीट ऑन असेल. एक्स्ट्रा रन बरोबर धावफलक 1 ने पुढे जाईल. 7 या आकड्यावर 7 धावा. मेगा फायनल तुमच्या समोर आहे. 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ एक लॉंग ऑन तदनंतर मिड ऑन आतमध्ये आहे. कव्हरला आपण पाहतो हिरामन. पॉइंट मध्ये मितेश. फ्रीटचा बॉल यावेळेस समोर खेळलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय प्रतीक इंदुलकर. तोपर्यंत चौथी सिंगल कंप्लीट केली आहे. एक चिकी सिंगल कंप्लीट झाल्यानंतर धावफलक पुन्हा 1 ने पुढे जाईल. 8 या आकड्यावर 8 धावा. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं तमाम रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवर तुम्हा सर्वांचंच स्वागत करतो. आज सुट्टीचा दिवस फायनल दिवस. प्रेक्षकांची गर्दी भरपूर पाहायला मिळतीये. शॉर्ट बॉल यावेळेस उचललाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या वरतून. या सिटीज अ वेलकम 6 फॉर बॅट्समन नागेश पाटे. थँक्यू डीजे. शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या शतका अखेर बिनबाद 14 धावा धावफलकार लागल्या. जिथे टॉस जिंकला होता टीम अर्जुन रॉकर्स आणि तदनंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर कॅप्टनच्या निर्णयावरती ठाम राहिलाय फलंदाज बाउंटी. कारण की माहिती आहे ना फलंदाजी करत असताना आपल्याला धावा बनवाव्या लागतील. कारण की सेकंड इनिंग मध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना आपल्याकडे गोलंदाज चांगले आहेत. मग आपण धावा डिपेंड करू शकतो. मग टॉस हरल्यानंतर बॉलिंग आपल्या वाटेला आले ना मग प्रशांतला देखील हेच करायचं आहे. आपल्याला धावा कमी खर्च करायचे आहेत. किंबहुना आपल्या जेव्हा वाटेला फलंदाजी येईल तेव्हा कुठेतरी आपल्या फलंदाजांना बेनिफिट मिळेल. आणि मग तदनंतर शतक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक. प्रशांत
शिळकर गोलंदाजी मार्कवर वेगाचा बादशाह राईट ऑन द ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. यावेळेस समोर खेळलाय लॉंग ऑनच्या वरतून लांबच लचक दे धक्का घे छक्का. येस थँक्यू डीजे. आतापर्यंत हायेस्ट विकेट ऑफ द टुर्नामेंट प्रशांत शिलकर गोलंदाजी मार्कवर आहे. टॉप गोलंदाजीच्या मार्कवर जर पाहिलं ना असोसिएशन मध्ये देखील आपण याच गोलंदाजाला पाहतो. वेगाचा बादशाह टॉप 3 मध्ये आणि आज देखील पीपीएल मध्ये टॉप विकेट या गोलंदाजाच्या नावावर आहेत. लोअर फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब कॉलिंग पाहायला मिळाली परंतु विकेट मिळतीये. थँक्यू डीजे. या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नाना यादव यांच्याकडून आहे. परंतु प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विनीत थोडी कॉलिंगची कमी पाहायला मिळाली. अशा सिच्युएशनला तुमच्याकडे कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे. दोन क्षेत्ररक्षक एका मागोमाग आले होते आणि मग तू पकड मी पकड असं झालं होतं. काऊ कॉर्नर वरून साईल आला होता. लॉंगॉनला प्रतीक इंदुळकर खडे होते आणि मग कॅच कुणी पकडायची. अशा वेळेस एक इम्पॉर्टंट कॅच महत्वपूर्ण कॅच जरूर पकडली आणि मग अनंता बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये शिवा येतोय. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा कुणी बनवल्या असतील ना तर या खेळाडूने बनवल्यात. षटकार चौकारांची बोलीभाषा कुणी केली असेल ना तर शिवानी केली आहे. मग आज फायनल मध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करेल का? समोर तितका ताकदीचा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. टॉप विकेट याच्या देखील आहेत. बॅटल रंगणार. फटका फस हॅलो माईक चेक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज. हॅट्रिक होईल का? स्लोवर चेंडू परंतु यावेळेस काय घडलं मैदानामध्ये? डीप बॅकवर्ड स्क्वेअर रेगला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. कॅट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नाना यादव यांच्याकडून. त्याचबरोबर फिल्डर साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं परंतु यावेळेस चौकार आलाय. धावफलक 4 ने पुढे जाईल. 24 या आकड्यावर. खराब चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर गती परिवर्तन. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. विकेट किपर बीट झाले. वाईट +1 म्हणजेच काय 2 धावांचं योगदान मिळेल. एक धाव महत्वाची. फायनलचा सामना आहे. वाईट +1 धावफलक 2 ने पुढे जातोय. 2 बाद 26 या आकड्यावर. 1.4 चेंडूचा खेळ झालाय म्हणजेच काय शतक क्रमांक दुसरं चालू आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रशांत शिलकर कमबॅक करावा लागेल. 2 विकेट जरूर घेतल्यात परंतु यावेळेस समोर नागेश पाटे तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. मॉन्टी. हो बिग 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 हिट. नागेश पाटेच्या बॅट मधून अफलातून फटका. 6 धावांसाठी षटकार.
सन्माननीय ललितजी ठोंबरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या षटकारासाठी नागेश पाटेच्या बॅटमधून षटकार आलाय. मेगा फायनलचा सामना PPL 2026 आपण अनुभवतोय. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने लॉंग ऑनला खरा फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये, बॅकअप मिळालंय परंतु पंच कळवतात येस थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलं जाईल. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झाले, प्रतीक इंदुळकर आणि मग आमचे अंपायर ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अगदी योग्य क्लिअरिटी पाहायला मिळते FH स्पोर्ट्सच्या माध्यमातून. भरपूर चांगली क्लिअरिटी आपण पाहू शकाल. धावा वाचवल्या टाळ्या झाल्या पाहिजेत. पंच धावा 2च आहेत ना, धाव फलक 2 वाढेल 34 धावा. सन्माननीय संदेशजी उतेकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. आमचे पत्रकार विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत केले जाईल आमच्या या मंडळातर्फे. शतक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटका अखेर धाव फलकावर धावा लागल्या, 2 बाद 34 धावा. शतक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक. संकेत तामणकर कॅटी आलाय गोलंदाजी मार्कवर, समोर प्रशांत खेळतोय. पहिला बॉल लोअर फुल टॉस, फटका फसला की काय, रिले कॅच. यावेळेस सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथे पाहिलं ना कॅच जवळपास सुटलीच होती परंतु तदनंतर साहिल शेवाले आले, टिपतोय कॅच. धक्का क्रमांक 3. जबरदस्त कॅच साठी सुद्धा नानांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आपण अभिनंदन करूया, आभार व्यक्त करूया. लोकमान्य न्यूजचे युवा पत्रकार तरुणांचा एक आशास्थान आदरणीय संदेशजी उतेकर यांचे स्वागत आपण करूया. इथे मात्र पैसे जमा झालेले आहेत मागातपासून माझ्याकडेच. यस थँक्यू. आता मात्र षटकारांचा बेताज बादशाह मैदानामध्ये उतरलाय. अथर्व कडू हा असा खेळाडू आहे, फक्त षटकार चौकारांची बोली भाषा जाणतो आणि मैदानामध्ये तो उतरलाय ना, येईल का मोठा फटका. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर परतलाय. सलग 3 षटकार आले ना तर सिद्धेश दंत यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे अथर्व कडू यांच्यासाठी. परंतु समोर गोलंदाज कॅटी देखील हार म्हणणारा नाहीये. पहिला यावेळेस उडवलाय, बिग 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 हिट, लांबच लांब, दे धक्का घे छक्का. सन्माननीय सागर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज, त्याचबरोबर सन्माननीय टीमचे ऑनर ललित ठोंबरे साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. षटकार आलाय, षटकार आलाय, षटकाराबरोबर धाव फलक 40 या आकड्यावर. मी म्हंटल होतं ना असा खेळाडू आहे, मैदानामध्ये षटकार चौकारांची बोली भाषा करतो आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधून एक मोठा तडाखा पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार. कॅटी कमबॅक करावं लागेल गोलंदाजी मार्कवर. लोअर फुलटो यावेळेस जर पाहिलं तर खोदून काढलाय. समोर हिरामन बारंगारे, सिंगल घेतली जाते, सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होतीये आणि मग धाव फलक 1 ने पुढे जाईल. 41 या आकड्यावर 41 धाव फलकार लागलेत. प्रसाद खंडागळे, आकाश खंडागळे या देखील मॅचचा आनंद घेत आहेत. प्रथमेश लांगी तो देखील या मॅचचा आनंद घेतो. तुमचं देखील स्वागत करतो. थोडं स्पीडअप यायचं. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, लॉंगॉनच्या वरतून क्लिअर केलं जातोय. येस इट इज अ वेलकम 6 फॉर बॅट्समन नागेश फाटे. थँक्यू डीसे. प्रशांत, त्यामुळे अंधाराचा सामना तुम्हाला देखील करावा लागेल. त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ मंगेश गडगे हे देखील या मॅच आनंद घेत आहेत. तुमचं देखील सर स्वागत आहे. काय घडलं मैदानामध्ये यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमचे योग्य डिसिजन करतायत. डॉट बॉल येतोय, स्लोवर पहिला चेंडू होता, गती परिवर्तन. 4 ओव्हरची मॅच आहे आणि मग शतक क्रमांक 3 चालू असताना अद्याप 47 धाव फलकार लागल्यात. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
ओ यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळाला. फसवा चेंडू, फलंदाजाला काहीच कळत नाहीये. शतक क्रमांक पाहता पाहता यावेळेस तिसरा संपलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका अखेर अद्याप 3 बाद 47 धावा धावफलकार लागल्यात. शेवटचं शतक आहे, स्लॉगिंग ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये 15+ धावा येणार का? कारण की स्लॉगिंग ओव्हर मध्ये अद्याप सर्वाधिक कमी खर्च करणारा गोलंदाजी मार्कवर आलाय. हिरामण बांगारे कालच्या दिवसामध्ये अप्रतिम शतक टाकले स्लॉगिंग ओव्हर मध्ये. टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि मग चर्चा करत होतो हिरामणची. या हिरामणने अद्याप कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक कमी धावा खर्च केल्यात आणि मग आज देखील तसंच काहीतरी पाहायला मिळेल का? कारण की अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. चला अनंता प्लीज, आयोजक करते आम्हाला कळवत आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजळ मारणार हे देखील पाहायचं. एका बाजूने कार्तिक 11 सिद्धेश्वर, दुसऱ्या बाजूने अर्जुन रॉकेट्स. पहिलाच बॉल यावेळेस गोलंदाजी मार्कवर हिरामण बांगारे. स्लोवर चेंडू, टप्पा पडतोय ना पडतोय, आतमध्ये येतोय आणि सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. स्लॉगिंग ओव्हर मध्ये डॉट बॉल आलाय आणि मग कॅप्टनला काय हवं असतं, जेव्हा स्लॉगिंग ओव्हर असते ना तेव्हा कमीत कमी धावा खर्च कर, असंच कुठेतरी कॅप्टनला वाटत असतं. आणि मग तेच झालंय. हिरामण आपला हिरा, सर्वाधिक मुळाचा हिरा मैदानात टाकलाय त्यांनी आणि मग तोच पहिला चेंडू डॉट देखील केलाय. सन्माननीय जावेद पठाण साहेबांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी अथर्वसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि लॉंग ऑनच्या वरतून लांबच लचक 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आणखीन एक तडाखा अथर्वच्या बॅट मधून. त्याचबरोबर विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जर विकेट घेतली तर नाना यादव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे गोलंदाजासाठी. ओ यावेळेस फसवा चेंडू शरीराचा भेद घेतोय. ऑफ कटरचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, गती परिवर्तन, सिंगल आली आहे, चोरटी सिंगल घेतली आहे. या सिंगल बरोबर धावफलक 54 या आकड्यावर. फायनलचा सामना, अंतिम सामना आहे. प्रेक्षकांनो आवाज येईल का? गणपती बाप्पा. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक असणार आहे कारण की अंतिम सामना आहे. क्रॅम्प आले, पाणी घेऊन जावं तर. सामना कोणी जिंको परंतु क्रिकेटचा खेळ जिंकला पाहिजे. सामना कोणताही कर्णधार जिंको परंतु क्रिकेट जिंकला पाहिजे आणि तेच चालू आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाहीयेत. जिथे हिरामण बांगारे गोलंदाजी करतोय, समोर नागेश फाटे अद्याप 8 बॉल 25 धाव्यांची खेळी करतोय आणि मग समोर हिरामण पुन्हा एकदा सोडून दिला. यावेळेस शॉर्ट बॉल होता, मोठा फटका आला असता परंतु काय घडलंय, खराब कॉलिंग यावेळेस पाहायला मिळालंय. चोरी केली जातीये, लेझी थ्रो पाहायला मिळाला मोनिश कडून. वाईट +1 म्हणजेच काय 2 धाब्याने धावफलक पुन्हा ऍड होईल. पाहता पाहता अद्याप धावफलकर धावा लागल्या 56 धावा. अब तक 56 धावा लागल्यात. धावफलक वाढलंय. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला कॅप्टनने योग्य पद्धतीने आणि मग तदनंतर हिरामण बांगारे गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज झालाय. यावेळेस शॉर्ट बॉल होता, उचली घेणारा चेंडू अलॉंग द कार्पेट. यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑफला प्रशांत शिळकर येईल, फेकी करेल तोपर्यंत फक्त सिंगल येईल. या सिंगल बरोबर धावफलक जर पाहिलं तर 57 या आकड्यावर. आणि ही इनिंग संपली का लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. अर्जुन रॉकर्स आयोजक करते आम्हाला कळवत आहेत. यो यावेळेस पुन्हा एकदा फसवला चेंडूला. काय घडलं, हो ना हो ना हो ना करता करता धावबाची संधी आहे का? अर्ध्या पिचवर नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज गेला. नक्कीच ही धाव देखील झाली असती परंतु थोडंसं कॉलिंग मध्ये खराबी पाहायला मिळाली. कॉलिंग नव्हती आणि मग त्याचबरोबर धावफलक 57 धावा धावफलकर लागल्यात. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. ही इनिंग संपली की लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. अर्जुन रॉकर्स अर्थातच अनंत झोलगे आणि टीम कंपनी. वेळ फार कमी आहे. आपल्याला बक्षीस समारंभ देखील करायचं आहे. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत समारंभ देखील करायचं आहे. शेवटचा बॉल सोडून दिला आउटसाइड ऑफ स्टंप. भरपूर वळण घेणारा चेंडू, वाईट बॉल येतोय. आयोजक करते कळवत आहेत नो टीम मीटिंग, जास्त वेळ मीटिंग घेऊ नका, लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वाईट बॉल आलाय. वाईट बरोबर धावफलक 58 या आकड्यावर.
शेवटचा चेंडू आहे, काय घडणार, विकेट येईल का, शेवटचा चेंडू आहे, षटकार चौकार येईल का, असे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेत मनामध्ये. शेवटचा बॉल पूल केलाय, मिड विकेटला गोल केलाय, डायरेक्ट जर पाहिलं तर सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. त्याचबरोबर जर पाहिलं तर या षटकाराबरोबर धाव फलक जाऊन पोहोचला अद्याप 64 धावावर. येणारे 24 चेंडू आणि 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी 65 धावा जमवावे लागतील, मात्र इथे लढावं लागेल, कारण लढाईला इथे माझा काही अंत नाही. राजेश दादा हे सांगावं लागेल, लढाईला माझ्या इथे काही अंत नाही आणि या 65 धावांनी शांत बसायला मी काही संत नाही, हे मात्र सिद्धेश्वरांना दाखवावं लागेल. आता आपण मुख्य अतिथी मंचकावर प्रमुख अतिथींचं स्वागत सन्मान सोहळा इथे स्वीकारतोय. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला सत्कार करणे हाच अमुचा बहुमान आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, मग मी म्हणेन ग्रामपंचायत, मग मी म्हणेन पंचायत समिती, मग मी म्हणेन जिल्हा परिषद, अशा विविध ठिकाणी ज्यांनी आपल्या कार्याचंही चुणूक समस्त सुधागडवासियांना दाखवलेले आहे, असे आदरणीय राजेशदादा मपारा यांचं, राजेशदादांचं आपण इथे सहर्ष स्वागत करतोय. कर्तब गाडीच्या कळसावर तुमच्या खेळून राहती सर्वांच्या नजरा, कर्तब गाडीच्या कळसावर राजेशदादा तुमच्या खिळून राहती सर्वांच्या नजरा. अलौकिक धैर्याचं आमच्या, अलौकिक धैर्याचं तुमच्या अमुचा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. तदनंतर आपण नानांचं स्वागत करणार आहोत. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, नाना सत्कारांच्या पुष्पमाळा तुमच्या अर्पुया गळा, नाना सत्काराच्या पुष्पमाळा अर्पुया तुमच्या गळा. स्पर्धेचे जनक सिद्धेशी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर आदरणीय युवा पत्रकार संदेशजी यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला, संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुलेही स्वागताला, शब्द फुलेही स्वागताला. तदनंतर आपण लगेचच राजेश दादांच्या सुपुत्राचा सुद्धा स्वागत दादाचं झालंय, मगाशी झालंय. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा बंध, स्वागत म्हणजे संस्कारांचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. उत्कर्ष राजेश मपारा यांचंही सहर्ष स्वागत आपण करतोय. आदरणीय आमचे सागरदादा मोरे यांचंही आपण सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय आमचे वेदांतजी ज्यांच्या माध्यमातून 3ही ट्रॉफीज आपण पाहतोय, त्यांचंही आपण स्वागत इथे करणार आहोत. नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, तुमच्या रूपाने वेदांत आम्हाला लाभले, अतिथींचे वरदान, अतिथींचे वरदान. राजेशभाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकासाठी आपल्याला प्रचंड सहकार्य लाभलेले आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये आपण इथे पाहतोय आणि त्या प्रथम क्रमांकासाठी आदरणीय राजेशदादा यांचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने आदरणीय किरणजी चव्हाण यांचंही आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. किरण भैया, आपण आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, आपले येणे म्हणजे मांगल्याचे लेणे असते, आपले येणे म्हणजे मांगल्याचे लेणे असते. किरणजी चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला प्रचंड मोठं आर्थिक सहकार्य आपण पाहतोय. नानांचं अकाउंट इथे ओपन होईल, त्याच्या अगोदर आपण पाहूया सन्माननीय सगळ्या मान्यवरांचं सुद्धा आपण स्वागत घेतोय. इथे मात्र हॉटेल श्री गणेशचे सर्व आमचे मित्र सागरभाई हे सुद्धा आज या अतिथी मंचकावर उभे आहेत, त्यांचे आपण सहर्ष इथे स्वागत करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ज्या पद्धतीने राजेशभाईंचं सहकार्य आपल्याला लाभतंय, त्यांचंही मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. सन्माननीय मिलिंदजी देशमुख, डीजी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी रीतीने आपण
असोसिएशन स्पॉन्सर पाहतो त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले असे धीरज गुप्ता यांचंही सहर्ष स्वागत. आदरणीय शहर प्रमुख माननीय ललितदादा ठोंबरे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला विशेष आर्थिक सहकार्य लाभलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. इथे मात्र ललितदादांना शुभ विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला एजाजभाई पानसरे यांच्याकडून सुद्धा बक्षिसांची खैरात आपल्याला विशेष आर्थिक सहकार्य इथे लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने या स्पर्धेसाठी मिलिंदजी देशमुख यांच्याकडून सुद्धा विशेष आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. ललितदादा ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये, अनंतासाठी आणि कॅच घेणाऱ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे मात्र कॅटीच्या बॅटमधून आलाय तडाखा चौकार. कोणच्याकडून? तुझ्याकडून. आदरणीय राबगाव ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य बाबू घायले यांच्याकडून अनंतासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. आता मात्र मी परत एकदा मॅचकडे बोलतोय कारण सगळी जबाबदारी आहे आपल्याकडे खांद्यावर. इथे मात्र नानांचं अकाउंट ओपन झालेलं आहे. नानांना माहित आहे स्पर्धा कोणाची आहे. स्पर्धा आहे इथे मात्र वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. राबगाव ग्रामपंचायतीचे सन्मान्य उपसरपंच आदरणीय एकनाथ दादा शिद यांचं स्वागत आमचे उपाध्यक्ष अनिकेतजी साखरले यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. इथे मात्र धावाला आकार येते. धावसंख्या 7-7-7च्या आत घरात 20 चेंडू 58 धावा. इथे मात्र गॅप सिलेक्शन आहे. चौकार जाईल नो डाऊट. चेंडू फरार, चेंडू सीमा रेषा पार आलाय हा कार्तिक 11 सिद्धेश्वर बँडेट चौकार. इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून कारण विनीत मोठी स्पर्धा असली की जवळपास 4 ते 5 लाखाचं संपूर्ण पॅकेज आपल्याला तयार व्हावं लागतं आणि अशा वेळी ही दानशूर मंडळी सिद्धेजी यांच्या मागे जर उभी नसतील तर ही स्पर्धा होणार नाही. आणि मी नेहमी यासाठीच म्हणतो की देवाने दिले त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं आणि देव होता नाही आलं तरी चालेल परंतु उत्तम माणूस म्हणून जगावं. इथे मात्र चांगला शॉट आहे. मला आठवते राजेश दादा यांच्या माध्यमातून आपण बघतोय जी आपली यांत्रिक शेती आहे त्यासाठी तब्बल 2 लाख रुपयाचा जो यंत्र होता तो सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी राजेश दादा यांच्या माध्यमातून मोफत आपण पाहिला. या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा आपले या प्रथम क्रमांक असेल द्वितीय क्रमांक असेल यासाठी सुद्धा त्यांचं विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. लवकरच इथे रुग्णवाहिका जी अत्यंत निकडीची अत्यंत महत्वाची आहे ती सुद्धा कार्डियक इंधनासह कट पूर्णतः मोफत म्हणजे सगळ्यांसाठी ही सगळी सोयी सुविधा राजेशदादा मापारे यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष आर्थिक सहकार्य आर्थिक पाठबळ आपल्याला राजेशदादांच्या माध्यमातून मिळणार आहे. 18 चेंडू 53 धावांची गरज होईल का? यस वी कॅन. बराक ओबामा कोण होईल बघता येईल का? जनार्दनवर आक्रमण होईल का? आखो टप्प्याचा चेंडू हा पंपूल कॅप सिलेक्शन आहे. चेंडू पॅरेलल षटकार. आणि या स्पर्धेचे शिल्पकार सिद्धेश दंत यांचे वडील शेळोशी ग्रामपंचायतीवर एखादी सत्ता ज्यांनी गेली अनेक वर्षात आपले एक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्तिमत्व सुभाष नाना यांचे ते आगमन. सुभाषदादा दंत यांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र नानांचा अकाउंट ओपन होईल. इथे मात्र स्पर्धा चांगली आहे. इथे पैशाला किंमत नाहीये, इथे पाठबळाला किंमत आहे आणि अशा वेळी मात्र आपलं अकाउंट ओपन केले जात आहे आपल्या गावासाठी आपल्या आळीसाठी आपल्या गावातील खेळाडूंसाठी. इथे मात्र मन लावून इथे धनराशी ओतल्या जातात आणि तीच कमाल आहे पाली प्रीमियर लीगची. कॅटी आहे स्ट्रायकर एंडला. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये एवढ्या धावा येत नाहीत आणि अशा वेळी टॉस जिंकणं खूप महत्वाचं होतं ते म्हणजे साहिलला. मात्र आता अलिबागच्या जावयाला काहीतरी करावं लागेल. प्रत्येक इंदुलकरला काहीतरी करावं लागेल. ताकद आहे यामध्ये. कॅटीला साथ त्याला द्यावी लागेल. मात्र इथे जनार्दनची जबरदस्त गोलंदाजी. अर्जुन रॉकर्स हा संघ जर आपण पाहिला तर प्रशांत आहे, अनंता झोलगे आहे, अथर्व कडू आहे, इकडे ठोंबरे आहे, शिवा आहे, असे अनेक खेळाडू, प्रेम आहे. आणि आता 14 चेंडू
45 धावा. पिंगळे सर आलेले आहेत आपल्या जावयाची बॅटिंग बघायला, परंतु काय झालंय आता, काल जावई तडाखेबंद फलंदाजी करत होता, परंतु आता संध्याकाळची वेळ आहे. अशा वेळी बॉल आदर्श मुख्याध्यापक आमच्या वावळोली आश्रमशाळेवर ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले, आदरणीय पिंगळे सर यांना विनंती आहे की मुख्य अतिथी मंचाकडे यायचा आहे. हा चेंडू षटकार आला तर मजा येईल. फुल टॉस आलाय, बघूया. इथे मात्र चौकार आलाय, पंचांनी घोषित केले हा चौकार आलेला आहे. आणि इथे मात्र समीकरण आपण बघूया. धावसंख्या धावफलकावर आल्यात ते म्हणजे 24. आता 12 चेंडू आणि प्रत्येकी 20 धावा, 41 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. इथे अतिथी मंचकावर आपण बघतोय उजव्या बाजूनं आपण शहर प्रमुख आदरणीय सुशीलदादा शिंदे, ज्यांचा वारसा पुढे नेणार आहेत राजेश दादांचा ते उत्कर्ष, त्यांच्या बाजूला सिद्धेश्वरचे यशस्वी उद्योजक आदरणीय नरेश दादा यादव, त्यांच्याच पलीकडे आदरणीय सुभाषदादा दंत, आदरणीय आमचे आजच्या मुख्य अतिथी माननीय राजेशदादा मपारा, वेदांत शिंदे, मागे आपले उपसरपंच शीत, आदरणीय ग्रामपंचायत सदस्य बाबू घायले, आदरणीय आमच्या हॉटेल श्री गणेश सर्वेसर्वर सागर मोरे, या सगळ्यांचं सिद्धेश दंतो यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॉन्टी आलाय गोलंदाजी मार्कवर, पहिला स्वैरी चेंडू आलाय. आता एक धाव कमी झाली आहे. आता ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावा खोटाव्या लागतील. प्रत्येक ओव्हरला 20 धावांची गरज. इकडे मात्र अर्जुन रॉकर संघ टाळ्यांचा कडकडाट. मात्र प्रेक्षकांमध्ये अनेक दर्दी प्रेक्षक बसलेले आहेत. त्या सगळ्या दर्दी प्रेक्षकांचं सिद्धेश दंत यांच्या वतीने मी निलेश नाईक सहर्ष स्वागत करतोय. ज्यावेळी फायनलचा सामना आपण बघतो, समालोचन करताना आपल्याला सुद्धा थकायला होतं, कारण संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा असेल, स्वागत असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी आपला आवाज कुठेतरी बसला जातो. परंतु हे जे शेवटचे 2 षटक आहेत ते पूर्ण वर्षभरानंतर आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे इथे होईल का लढाईला, इथे माझ्या काही अंत नाही, हे दाखवावं लागेल कॅटीला. आणि कॅटीला सांगावं लागेल 40 धावा हे काढण्यासाठी मी काही संत नाही. बघूया, आलाय षटकार, धावसंख्येला येतोय आकार. इथे मात्र एजाजी पानसरे यांच्याकडून या जबरदस्त षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक कॅटीला जमा झालेला आहे. शॉट फसलाय, खेळाडू नाहीये, मात्र अनंत आलाय आणि अनंत जोडणार नाहीये. इथे मात्र टिपलाय झेल डीजे. इथे मात्र गौरव मात्रे यांच्याकडून ड्रोन व्यवस्था आपण बघतोय. इथे कोणता तरी एकच संघ जिंकणार आहे, कारण फायनलिस्ट संघ एकच होणार आहे. परंतु 12 संघांना पराभूत करत हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. आणि तेच की काय, एका बाजूला अर्जुन रॉकर्स, अडखळत सुरुवात झाली या संघाची, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक, मॉन्टीचं एक ऑलराऊंडर प्रदर्शन. फलंदाजी त्याची आज बहरली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये या पठ्ठ्याने कमाल केली. मात्र आता कॅटीला धमाल करावे लागेल, कारण 8 चेंडू आणि 5 षटकारांची गरज. 8 चेंडू 5 षटकार. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे षटकार येतील का, कारण इथे जेव्हा आपण मॅच खेळतो फायनलची, त्यावेळी 3-3 षटकांचा सामना असता,
तर काहीतरी कमाल आपल्याला चुरशीचे बघायला मिळाली असती. परंतु 4 षटकांचा जेव्हा सामना खेळतोय तेव्हा शेवटचे 2 षटक अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्मान्य ललितदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना रामसेतू बांधला, तो रामसेतू बांधला कसा, तर सगळ्यांच्या सहकार्यानं. आणि त्याचमुळे तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. इथे मात्र पक्षभेद आम्ही विसरलोय, इथे मात्र व्यक्तिभेद आम्ही विसरलोय, इथे मात्र मानवता हाच खरा धर्म असं म्हणून वेगवेगळ्या पक्षाच्या खेळाडूंना वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र आणत आपण बघतोय. आणि इथे 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. पक्षभेद विसरून आम्ही पुढे जातोय, कारण एकमेकां सहाय्य करू अवघे जरूर सुपंत ही ज्ञानोबा माऊलींची आम्हाला शिकवण आहे. आणि त्याचमुळे राजेशबाई असतील, ललितदादा असतील, मिलिंददादा असतील, हेजू पानसरे असतील, किरणजी चव्हाण असतील, ललितदादा ठोंबरे असतील, आमचे संदेशदादा शेवाळे असतील, या सगळ्यांच्या एकत्रित येण्यानं आम्ही हा शिवधनुष्य उचललाय. तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य असेल तर पुढच्या वर्षी 1 लाखाची टुर्नामेंट सिद्धेश दंते यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण घडून आणू, हा शब्द आमच्याकडून तुम्हाला आहे. इथे मात्र आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुज सरनाईक इथे येतोय. त्याला विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. षटकार आलाय, 31 ची गरज. आणखी आपण बघतोय 5 चेंडू मध्ये 4 षटकारांची असेल गरज. बरोबर, 1 धाव तर आपण सोडून देऊया अशीच. 5 चेंडू आणि 4 षटकार नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये 1 षटकार येतो, परंतु सलगचे षटकार काय येत नाहीत, कारण बॉल खूप हळुवारपणे बॅटवर जातो. आणि ज्यावेळी बॅटवर हळुवारपणे जातो सुशील दादा, त्यावेळी बॅटला टाइम करणं तेवढं सोपं जात नाही. आणि त्यामुळे शेवटच्या मॅचमध्ये टॉस महत्वाचा आणि टॉसच्या अगोदर ओव्हर किती हे महत्वाचं. चला ठोका डीजे. अनुज सरनाईक याचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. या मंचकावर आपण बघतोय, गेली मला तरी आठवतंय राजेश दादा, आपण गेली 10-12 वर्षे इथे प्रमुख अतिथी म्हणून येत आहात. आणि आपण ज्यावेळी येतात त्यावेळी खेळाडूंमध्ये वेगळी ऊर्जा असते. आणि आपणही या सामाजिक क्षमतेचं भान राखून काही ना काही देण्याचं काम करता. आपण बघतो आता तुमच्या माध्यमातून रुग्णवाहिका पाहिली, लोकांसाठी यांत्रिक यंत्र पाहिले शेत कापणीसाठी. आणि या स्पर्धेला सुद्धा आपला परिस्पर्श लाभणार आहे. आणि इथे मात्र सिद्धेश दंत प्रेझेंट तब्बल 1,10,000 रुपये रोख पारितोषिक असणारी स्पर्धा आहे. आणि त्या सगळ्यांना आपलं सहकार्य अपेक्षा आहे. इथे मात्र 2 चेंडू आणि अशक्यप्रायी आव्हान म्हणजे 15. तो कॅमेरा आपण इकडे आणणार आहोत. 5 मिनिटं आपण जल्लोषासाठी देणार आहोत आणि लगेचच आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अगोदर मनोगत घेणार आहोत. एकच वादा मी म्हणेन तो म्हणजे सिद्धेश दादा, त्याने स्पर्धा यशस्वी केली आहे. स्टंप आणा.
सत्कार समारंभ आणि मनोगताकडे वळतोय. आपला जसा कॅमेरा ऑन होईल तसं आपण मनोगताला सुरुवात करणार आणि मनोगत फक्त राजेश दादा व्यक्त करतील. तत्पूर्वी आपण अनुज सरनाईक याचं स्वागत करणार आहोत. मी आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश दादा मपारा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अनुज सरनाईक याचं सहर्ष हार्दिक स्वागत करायचं आहे. अनुज सरनाईक याला विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे.